अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांचे काही विशेष असे मंत्र बघणार आहोत. तुमची कोणतीही अडचण असू द्या, त्या अडचणीसाठी मी तुम्हाला आज दत्त महाराजांचे काही विशेष मंत्र सांगणार आहेत. त्या मंत्रांचा जर तुम्ही रोज नित्यनियमाने किमान 108 वेळेस जप केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव होईल. यातले काही मंत्र मी रोज किमान, माझ्याकडनं नाही जास्त वेळेस झाला ना तर मी किमान रोज एक वेळेस तरी म्हणण्याचा प्रयत्न करते. काही असे विशेष मंत्र आहेत त्यांचा जप मी रोज करत असते. म्हटलं आज तुमच्यासोबत ही माहिती शेअर करू. तुम्ही सुद्धा हे मंत्र लिहून घ्या आणि तुमची कोणतीही इच्छा असू द्या त्या कारणासाठी तुम्ही या मंत्राचा रोज जप करू शकता. फक्त श्रद्धेने मनापासून जप करा, तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव नक्कीच येईल. तर त्यातला सगळ्यात पहिला मंत्र आहे इष्टफळ प्राप्तीसाठी. तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या त्या इच्छेसाठी तुम्ही हा मंत्राचा जप करू शकता. तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या मंत्राचा रोज 108 वेळेस तुम्ही नित्यनियमाने जप केल्यावर तुम्हाला त्या फळाची प्राप्ती होते. नंतरचा दुसरा मंत्र आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी. तो मंत्र असा आहे, ओम दत्ताय साक्षात्काराय नमः. ओम दत्ताय साक्षात्काराय नमः. या मंत्राचा जप जर विद्यार्थी अभ्यासाला बसणार आहे त्यांनी अभ्यासाला बसण्याच्या अगोदर रोज 10 वेळेस या मंत्राचा जप केला, सरस्वती मातेचं स्मरण केलं तर त्यांची नक्कीच अभ्यासात प्रगती होते. केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो, त्यांच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळतं. त्यातला पुढचा मंत्र आहे तो म्हणजे संकटाचे निवारण होण्यासाठी. तुमच्यावर कधीही कोणतंही संकट आलं तर त्या संकटाचं निवारण होण्यासाठी, त्या संकटातून मार्ग सापडण्यासाठी हा दत्त महाराजांचा पुढचा असा विशेष मंत्र आहे. तो म्हणजे अनुसयात्री संभूतो दत्तोत्रेयो दिगंबरः स्मृतुगामी स्वभक्ताना मुदता भवसंकटात. या मंत्राचा रोज 108 वेळेस जप केल्याने तुम्हाला आलेलं कोणत्याही संकटाचं निवारण नक्कीच होतं. तुम्हाला त्या संकटातून तुम्ही अलगद बाहेर पडतात, त्या संकटातून तुम्हाला मार्ग हा नक्कीच सापडतो. त्यानंतरचा मंत्र आहे तो म्हणजे दारिद्र्याचं निवारण होण्यासाठी. तुमची जर समजा परिस्थिती खूप बिकट आहे, तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, सेवा करत आहात, तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही तुमच्या सेवेमध्ये या मंत्राचा रोज किमान 108 वेळेस जप करा. तुम्हाला खूप सुंदर अनुभव या सेवेचा नक्कीच येईल. तो मंत्र असा आहे बघा, दरिद्र विप्रगेहे यह शाकम भुक्तोम तम श्रियम ददो श्री दत्तदेव स दारिद्र्याची पदोवतू. हा जो मंत्र आहे या मंत्राचा रोज तुम्ही जर किमान 108 वेळेस जप केला तर तुमची कितीही परिस्थिती बिकट असू द्या, तुम्हाला त्या परिस्थितीतून मार्ग सापडतो. तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती, तुमचे मार्ग मोकळे होतात. बघा, गुरुचरित्रातले जे काही अध्याय आहेत त्या अध्यायांनुसार हे मंत्र आहेत. खूप प्रभावी मंत्र आहेत. तुम्हाला रोज 108 वेळेस जप करणं शक्य असेल तर नक्की करा. नाही तर जेव्हा नाही जमलं तेव्हा किमान 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस किंवा किमान एकदा तरी या मंत्राचा नक्कीच जप तुम्ही करून बघा. तुम्हाला खूप चांगला अनुभव याचा येईल. त्यानंतरचा पुढचा मंत्र आहे तो म्हणजे बघा सौभाग्य वृद्धीसाठी. सौभाग्यवर्धक मंत्र आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या कष्टाला यश मिळण्यासाठी, आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आणि आपल्या पतीला खूप आयुष्य मिळावं, त्यांच्यावरची सगळे संकटं दूर व्हावीत, यासाठी विवाहित महिलांनी या मंत्राचा रोज 108 वेळेस जप करावा. तो मंत्र असा आहे, जिव्या मासं भरतारम मृतम स्वत्याही मृत्युहा मृत्युम जयः स योगींद्र सौभाग्यम मे प्रयच्छतु. या मंत्राचा रोज 108 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे विवाहित महिलांनी. ज्या मंत्राचा जी विवाहित महिला रोज 108 वेळेस किंवा किमान 11, 21 किमान एकदा तरी जप करते, नक्कीच तिला सुद्धा खूप चांगला अनुभव या सेवेचा येतो. तिच्या पतीवरची जी काही संकटे असतात ते टळतात, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा मंत्र आहे. बरेच जण संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, त्यांना यश मिळत नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात, पण तरीही खूप दवाखाना करूनसुद्धा संतती प्राप्ती होत नाही. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही या मंत्राचा रोज किमान पती पत्नीने मिळून 108 वेळेस जप करावा किंवा पतीने जप केला आणि पत्नीने श्रवण जरी केला तरी चालणार आहे. तो मंत्र म्हणजे असा आहे, दुरीकृत्य पिशाचाती जीवयित्वा मृतम सुतम यभूद भिष्टदः सिद्ध सन संतती वृद्धीकृत.
या मंत्राचा रोज किमान तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे। बघा, कोणतीही सेवा आपण जेव्हा मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला हे नक्की मिळतं। आपल्याला सगळ्यांना त्याचे अनुभव आहेच। आपण स्वामीसेत आहोत। स्वामीसेत आल्यापासून आपल्याला स्वामींनी बरेच असे अनुभव दिलेले आहेत। तुमची कोणतीही इच्छा असू द्या, त्या इच्छेसाठी तुम्ही या मंत्रांचा जप करू शकता। नित्य नियमाने पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा जप करा। तुम्हाला सुद्धा याचा खूप चांगला अनुभव नक्की येईल, यात काही शंका नाही। तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।